चिवचिवाट काय असतो? मी तर माझ्या आयुष्यात एकही चिमणी नाही पाहिली आहे. चिमणी आहे पण ते आपल्यापासून दूर आहे. आपण मोठ्या मोठ्या इमारती बांधतो म्हणून चिमण्या आपल्यापासून दूर गेल्या, जंगलात राहायला गेल्या. पण आपण माणसांनी जंगल पण तोडले म्हणून त्या बिचाऱ्या चिमण्या काय करत असणार? हो पण आई, मला पण चिमणी बघायची आहे. मग काय करायचं? आपण जेव्हा आजीच्या गावाला जाऊ तेव्हा आपण एक चिमणी बघू. आपण ना तिथून एक चिमणीला पिंजऱ्यात घेऊन येऊ आणि कावळ्याला पण घेऊन येऊ. मला कावळ्याला बघायचं आहे की तो चिमणीचा दार कसा वाजवतो. अरे बाबा, चिमणी पिंजऱ्यात नाही राहत, घरट्यात राहते. हे बघ, मी एक छोटासा घरट्या पण केला आहे. आपण ह्याच्यातून त्या चिमणीला आणू आणि असंच घरटं मी तुझ्या मित्रमैत्रिणींनाही देणार आहे. चिमणीच्या सोयीसाठी मी या घरट्यामध्ये दगड व काट्या टाकले आहे. चांगलंच आहे. चिमणीला जर पेनाचं घर बनवलं असतं तर ते विचळून गेलं असतं. पण हे तर चांगलंच आहे. आई, मला ना एक चिमणीची गोष्ट ऐकायची आहे. सांगशील का? हो सांगते ना, पण आधी हा सगळा पसारा आहे तो उचल ना, नाहीतर असं वाटेल की आपण खुराड्यात बसलोय. हो आई. आई, झालं कचरा काढून, तेवढं सगळं स्वच्छ दिसत आहे. आता बसून घे. पूर्वीच्या काळात लोक दगड मातीचे घरं बनवायचे. प्रदूषण कमी होतं. शेतात रासायनिक खतांच्या ऐवजी नैसर्गिक खतं वापरली जात होती. पण आता ते सगळं बंद झालं आहे. पण एक आजोबा होते, त्यांनी त्यांचं ते दगडा व मातीचं घर जपून ठेवलं आणि त्यांच्या शेतात रासायनिक खतांच्या ऐवजी नैसर्गिक खतच वापरायला लागले. सगळे म्हणत होते की दगड मातीचा जमाना गेला, पण आजोबा काय ऐकत नव्हते. आजोबांनी त्यांचं दगड मातीचं घर तसं ठेवलं. 4-5 महिने उरले आणि त्यांच्या दारात चिमण्याचा चिवचिवाट ऐकायला आला. मग त्या आजोबांना कळालं की नाही, आपल्या दारात चिमण्या आल्या आहेत, आपण त्यांना अन्न द्यायला पाहिजे. मग त्या आजोबांनी त्या चिमण्याला अन्न दिलं आणि मग चिमण्या तिथे चिवचिवाट करायला लागल्या. मग आई, आता चिमण्या कमी का दिसत आहे? मला याचं एका शब्दात उत्तर हवं आहे. ह्याचं कारण आहे प्रदूषण. आपल्या भारतात प्रदूषण खूप वाढलं आहे. थोड्या माणसाची हाव व्हायला लागली म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्या इमारती बांधायचा विचार केला आणि मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या. जे आपण फोन कॉल करतो त्याच्यासाठी मोबाईल टावर लागतात आणि ते मोबाईल टावरचे किरणे चिमण्यांसाठी हानिकारक असतात. म्हणून चिमण्या जंगलात राहायला जातात. पण जंगलाची झाडं आपण कापून आपण तिथे मोठ्या मोठ्या इमारती बांधतात. त्या जंगलाला शहरात बनवून टाकतात. मग या गोष्टीवरून हा संदेश भेटतो की आपल्या भारतात जेवढं जमेल तेवढं प्रदूषण कमी करा. शेतात रासायनिक खतांच्या ऐवजी नैसर्गिक खतं वापरा. चिमणी हवी खेळायला, चिवचिव आवाज करायला, इकडे तिकडे फिरायला, पिल्लांना घास बनवायला. धन्यवाद.